समर्थ रामदास स्वामी ही धर्माप्रती काम करणारे होते. मग वेड आहेत का छत्रपती शिवाजी महाराज? कारण या सगळ्या लोकांनी वारकरी संप्रदायाला खरी मार्ग दाखवला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी. या गटामध्ये किंवा या विचारसरणीमध्ये जातीवाद अत्यंत मोठ्या प्रमाणात होता. मराठा समाजाला मुस्लिम समाजासोबत खेचण्याचा प्रयत्न केला. 60% धर्मांध लोक म्हणजे नक्की कोण? हाच तो वारकरी संप्रदायाच्या जीवावरती शरद पवारांनी एवढी वर्ष सत्ता भोगली. आताच्या मराठ्यांना हेही माहिती की शरद पवारांनीच मराठ्यांचा घात केलाय. नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. शरद पवारांनी एक स्टेटमेंट दिलं. त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की वारकरी संप्रदायामध्ये 60% धर्मांध लोक आहेत. धर्मांध म्हणजे कोण? जी हिंदू लोक, म्हणजे हिंदू धर्माविषयी काम करणारे, हिंदू धर्माविषयी जास्त बोलणारे लोक वारकरी संप्रदायामध्ये आहेत, असं शरद पवारांचं म्हणणं आहे. पण या सगळ्या गोष्टीचा जरा व्यवस्थित सखोल अभ्यास करूया. आजचा व्हिडिओ त्याच्याविषयीच असणार आहे. काही गोष्टी मी तुम्हाला अशा सांगणार आहे की का हे शरद पवार बोलले, हे फार महत्वाचं आहे. शरद पवार असेच बोललेले नाहीत, त्याच्या मागं फार मोठी गोष्ट आहे जी शरद पवारांना माहिती आहे, जी शरद पवारांना समजली आहे. आणि आतापर्यंत देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो, यांनी शरद पवारांवरती केलेली सगळ्यात मोठी राजकीय खेळी कोणती असेल, जर शरद पवारांना संपवायचं असेल तर, म्हणजे अजित पवार फुटल्याच्या नंतर, ती राष्ट्रवादी फोडण्याच्या नंतर दुसरी खेळी कुठली असेल ना, तर हा वारकरी संप्रदाय किंवा शरद पवारांच्या पक्षाच्या मतदानावरती डायरेक्ट घाला घातला. आता काय विषय सगळा व्यवस्थित समजून घेऊया. शरद पवार हे पुरोगामी विचाराचे नेते आपल्याला सर्वांना माहिती आहे. तुम्ही गावाखेड्याकडे आपल्या पहिली राष्ट्रवादी वगैरे होती. माझ्यासारखी टोपीवाली माणसं आपली शरद पवार साहेबांच्या मागे राष्ट्रवादीचं आपलं घड्याळ घेऊन सगळी काँग्रेस घड्याळ या सगळ्या गोष्टींच्या मागे असायची, बरोबर की नाही? म्हणजे तुम्हाला सांगू का, माझे वडील देखील पुरोगामी म्हणण्यापेक्षा शरद पवार विचारसरणीचे आहेत. त्यांना नाही आपले शरद पवार नेते, आपले शरद पवार नेते, अशी ही ग्रामीण भागातला पट्टा किंवा असा हा ग्रामीण भागातला सगळा जो काही माणूस होता, जो शरद पवारांच्या हातात होता. कारण तुम्ही शहरी भागांमध्ये आला तर बाळासाहेबांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी, ही जी लोकं होती यांच्या हातामध्ये बऱ्यापैकी ही शहरी सत्ता होती. पण गावात खेड्याकडे ग्रामीण भागामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आपली पाळंमुळं रोवली होती. आणि त्याचं कारण म्हणजे माझ्यासारखी टोपीवाली माणसं. आता ही टोपी आहे पण त्याच्या खाली डोकं आहे जे माझं ते धर्मनिष्ठेच आहे. पण त्यावेळेला तसं नव्हतं. त्यावेळेला ना सोशल मीडिया होता, त्यावेळेला ना कोणती गोष्ट होती, लोकांना काही गोष्टी समजत नसायच्या. एकदा काय असतं, विचारसरणी एकदा त्या पद्धतीची आली ना पक्षाची, की लोक त्या पद्धतीचा विचार करू लागतात. कारण आज देवदेश धर्माविषयी काम करणारी बोलणारी लोक तीच आहेत जी शरद पवारांची त्यावेळेला शरद पवारांच्या पक्षातली लोक होती किंवा त्या विचारसरणीची लोक होती. पण ती बदलली. का बदलली? कारण तशी विचारसरणी सध्या नवीन उदयाला आली, जी आपण सर्वांनी पाहिलं की भारतीय जनता पार्टीची सत्ता येणं हे सगळ्यात महत्त्वाची क्रांती होती या हिंदू आणि या सगळ्या गोष्टींमध्ये. जो महाराष्ट्राचा ग्रामीण भाग होता, जो वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची भूमिका पार पाडत होता. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या पूर्वीच्या, आता फार कमी झालं आहे, पण पूर्वी तुम्ही बघाल तर आपल्या गावागावामध्ये माळकरी असायचे. बघा, गावागावामधली प्रत्येक जण दिंडीला वगैरे जायचे, वारीला जायचे. आता ते प्रमाण कमी झाले, लोक शहरामध्ये स्थलांतरित झालेत. त्याच्यामुळं तो जो वारकरी संप्रदाय होता ना, जो शरद पवारांनी हातात घेतला होता, आणि त्या वारकरी संप्रदायाच्या जीवावरती शरद पवारांनी एवढी वर्ष सत्ता भोगले. जे कालचं शरद पवारांनी स्टेटमेंट केलंय, शरद पवार एवढं जाणून आहेत, ते काय वेडे नाही आहेत. त्यांनी जे काल स्टेटमेंट केलंय ते फार महत्त्वाचं आहे. कारण शरद पवारांना आता जी मिळणारी मतं आहे किंवा हे जे मतदान होणार होतं, हे पूर्णपणे निघून गेले वारकरी संप्रदायाचं. कारण हीच तर त्यांची खरी मतपेटी होती. आतापर्यंत त्यांनी, शरद पवारांनी वारकरी संप्रदायाला अशा एका अंधारामध्ये किंवा अशा एका ठिकाणी ठेवलं सेक्युलरवादाच्या, की जिथं सतत पुरोगामी विचार. पहिली कीर्तनं वगैरे तुम्ही पाहत असाल तर तुम्ही बघा ती कीर्तनं कशी होती. तुमच्या गावाखेड्यांमध्ये जर असं काही होत असेल किंवा असं काही व्हायचं तर तुम्ही विचार करा. तिथं हिंदू मुस्लिम एकतेचे मेसेज खूप दिले जायचे, खूप संदेश दिले जायचे. आपण कसे आहोत, काय आहोत, थंड ठेवलं जायचं, शांत ठेवलं जायचं. हा पुढच्याने काय करायचं ते करू दे, तुम्ही काय त्याला उत्तर द्यायचं नाही. हा आपला पेशा नाहीये, आपण वारकरी संप्रदायाची माणसं, आपलं हे काम नाहीये. संत तुकाराम महाराजांना बघा, ब्राह्मणांनी कसा त्रास दिला, संतांना कसा त्रास दिला, याच्या काही गोष्टी होत्या ज्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यावेळी लोकांवरती थोपवल्या जात होत्या. ती कीर्तनी परंपरा आज पूर्णपणे उग्रवादाकडे गेल्या असं शरद पवारांचं मत आहे. 60% लोक त्याच्यामध्ये धर्मांध घुसलेत असं शरद पवारांचं मत आहे. पण शरद पवारांनी संत वाङ्मय किंवा संत आपले वाचलेत का? कशाला संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना भेटतात? ते जर सेक्युलर असते तर त्यांनी सांगितलं असते, राजा तू काय करतोय रे, मुघला बिगलांना मारतो, तुला समजतं, जाती भेद करतो, धर्म भेद करतो, या सगळ्या गोष्टी करतो तू. ते तुकाराम महाराजांना कशाला भेटले असते? कशाला आमचे रामदास स्वामींनी महाराजांना सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या?
त्यावेळचे अनेक संत छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायेखाली त्यांना स्वतःला सुरक्षित वाटायचं. जे मुघल आल्यानंतर वारीवरती हल्ले करायचे ते आपल्या हबप शरद पवार महाराजांना सांगा की काय होती त्यावेळेचा इतिहास. यांनी प्रत्येक गोष्ट सेक्युलरवादामध्ये नेऊन ठेवली. यांनी प्रत्येक गोष्ट त्या पद्धतीची दाखवली. तुकाराम महाराजांचा तो तुम्हाला अभंग किंवा ती ओवी माहिती आहे ना, की नाठाळांची माथी काय हानू काठी, ते कशासाठी तुम्हाला माहिती आहे का? कोणाला उद्देशून ते म्हटलेलं आहे? याची आम्हाला कधी उकल करून सांगितली? याची आम्हाला कधी फोड करून सांगितली? तो समाजाला संत तुकाराम महाराजांनी केलेला उपदेश असा होता की जर वेळ आली तर आम्ही हातामध्ये शस्त्र घेऊ शकतो, आमच्या वारकऱ्यांवरती आमच्या संप्रदायावरती होणारे आम्ही हल्ले रोखू शकतो. हे कशासाठी संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय? हे कधी वाचलंय आम्ही? जे समर्थ रामदास स्वामी धर्मवेडे होते किंवा धर्मासाठी काम करणारे होते, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश दिला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींकडे जे उपदेश घ्यायला गेले किंवा काही शिक्षा घ्यायला गेले त्यांना गुरु मानत असत. याचा अर्थ तुम्ही हे लोक शरद पवार गट ही सगळी लोक यांची विचारसरणी अशी आहे का, तर समर्थ रामदास स्वामी ही धर्माप्रती काम करणारे होते म्हणून कुठे ना कुठेतरी समर्थ रामदास स्वामींची उंची खाली करणं. तुम्ही आतापर्यंत राजकारण पाहिलं असेल या सगळ्या गोष्टींचं. आणि छत्रपती शिवाजी महाराज कसे सेक्युलर होते हे गोष्ट दाखवणं. मग वेळ आहेत का छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींचा प्रत्येक कानमंत्र घ्यायला, संत तुकाराम महाराजांना जाऊन भेटायला? काहीतरी होत असेल ना त्यावेळेला, काहीतरी राजकारण असेल ना. आता शरद पवारांची वोट बँक गेली ना वारकरी संप्रदायाची, कारण या सगळ्या लोकांनी वारकरी संप्रदायाला खरी मार्ग दाखवला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी, की आपला वारकरी संप्रदाय नक्की काय आहे, कशासाठी आहे. या शरद पवार गटाने या सगळ्या विचारसरणीने आपल्या पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये ही गौतम बुद्धांची मूर्ती आहे, इथं या लोकांनी बाहेरच्या ब्राह्मणांनी येऊन आक्रमण केलंय, अतिक्रमण केलंय. या सगळ्या गोष्टी समाजामध्ये पसरवणारे हीच लोक आहेत ही. मग जर असं असतं तर मग विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपलं जे पंढरपूरचं आहे त्याच्या मागे आत्ताच काहीतरी 1-1.5 वर्षापूर्वी मूर्ती सापडली. ती कशासाठी सापडली, का सापडली? मग तिथं गौतम बुद्धांची मूर्ती नसती सापडली? आम्हाला आदर आहेच, गौतम बुद्ध आमचेच आहेत. पण ही जी काही दरी निर्माण करण्याचे हे लोक प्रयत्न करतात ना, आणि हा जो काही जातीवाद या गटामध्ये किंवा या विचारसरणीमध्ये जातीवाद हा अत्यंत मोठ्या प्रमाणात होतो, अत्यंत मोठ्या प्रमाणात. त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगू का? ओबीसी विरुद्ध मराठा. आता जरांगे पाटील उभे राहिले आहेत आणि त्यांच्या शरद पवार गटाचे खासदार बिजदार यांच्यासोबत ते उभे राहून सांगतात की आम्ही मुस्लिमांना आरक्षण देऊ. त्याच्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगितलं की नक्की काय ते प्रकरण आहे. म्हणजे आता यांनी काय केलं, दलित समाजाला मुस्लिम समाजासोबत एक ठेवलं. यांनी आता मराठा समाजाला मुस्लिम समाजासोबत खेचण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून ही जी काही लोक आहेत, कारण शरद पवारांची पोळी आता इकडे संप्रदायामध्ये भागणार नाहीये, त्यांची काही शेकणार नाहीये. मग काय करायचं होतं, समाजाच्या आडून या सगळ्या गोष्टी करायच्या आणि कुठे ना कुठेतरी हिंदू वर्सेस हिंदू अशी काहीतरी गटबाजी करायची आणि त्यातून आपलं मतदान करून घ्यायचं. आणि त्यांनी हे खासदारकीच्या इलेक्शनला केलं. हे आपल्या लोकांना समजलं नाही. धर्मांध लोक म्हणजे काय, 60% धर्मांध लोक म्हणजे नक्की कोण? हे काय चोर आहेत, हे आतंकवादी आहेत, हे कुठे बॉम्बस्फोट करायला सांगतात, कुठे काय करायला सांगतात? नाही, हे फक्त आपल्या लोकांना धर्मासाठी जगण्याची एक कुठं ना कुठेतरी एक मेसेज देत आहेत, एवढंच काम ती फक्त करतायत ना. आणि शरद पवारांना तर समजलं की आपला जो काही मतदानाचा गट्टा होता तो गेला, तो आता संपत चाललाय. हाच तो वारकरी संप्रदायाच्या जीवावरती शरद पवारांनी एवढी वर्ष सत्ता भोगली. हीच गावाखेड्याकडची साधं लोक, ही साधी टोपी घालणारी लोक, ज्यांना आतापर्यंत काय माहीत नव्हतं. एखादा नेता बोलला की तोच विचार खालीपर्यंत यायचा. पण आता लोकांना सगळं समजायला लागले. आता फोन आलाय, स्मार्टफोन आलाय हातामध्ये, लोकांना सगळं समजतंय, काय खरं आहे काय खोटं आहे, कोण काय बोलला होता, मागं काय आणि इतिहासामध्ये केलं होतं, सगळं लोकांना माहिती आहे. आत्ताच्या मराठ्यांना हेही माहिती आहे की शरद पवारांनीच मराठ्यांचा घात केला आहे, मराठा समाजाचा. हे लोकांना माहिती आहे. ही जी काही तुम्ही आता मराठा बघताय ना, हे मराठा आणि मुस्लिम हे काही एकता दाखवतायत, हे शरद पवारांच्या विचारसरणीचे किंवा शरद पवारांच्या पक्षातील मराठा समाज आहे, हे लक्षात ठेवा. बाकीचे असं कोणी नाही आहे. आमचे संत नेहमी आम्हाला सेक्युलरवादामध्ये दाखवले. छत्रपती शिवाजी महाराज, सगळ्या जाती धर्मांचे छत्रपती शिवाजी महाराज, जातींचं सोडा धर्माकडे जास्त लक्ष दिले. त्यांच्या सैन्यामध्ये एवढे मुसलमान कामाला, एवढे सगळे लोक होते. अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची एक वेगळी प्रतिमा केली. छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं. त्याचं कारण काय, कारण छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा ही धर्माप्रती होती, धर्मनिष्ठेची होती, धर्मरक्षकाची होती, धर्मवीराची होती. म्हणून त्याला कुठे ना कुठेतरी काटछाट करायची, कुठे ना कुठेतरी त्याची प्रतिमा वेगळी दाखवायची की छत्रपती संभाजी महाराजांना बाईंचाच नाद होता, मग ते फुटीरस होते, मग इकडे फुटून इकडे मुघलांना जाऊन मिळाले, असल्या काही गोष्टी करायची. कारण जिथं धर्मवेडी लोक तयार होतील तिथं त्यांना कुठे ना कुठेतरी त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम या विचारसरणीनं केलंय. आणि हीच विचारसरणी म्हणजे पुरोगामी विचारसरणी. या देशावरती 60 वर्ष या विचारसरणीनं राज्य केलं. म्हणून आज या देशाची
अवस्था अशी आहे. आज तुम्हाला समजते की लव्ह जिहाद म्हणजे काय, काय नक्की कशा प्रकारे आपल्याला फसवलं जातंय. हे सायलेंट की हे जे काय वॉर आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील लव्ह जिहाद व्हायचा. तेव्हा देखील आपल्या मुली बाटवल्या जायच्या, इथून नेल्या जायच्या, जनानखान्यात तिकडं नेऊन त्यांना भोगल्या जायच्या. सैनिकांसाठी, त्यांच्या सरदारांसाठी त्या वापरल्या जायच्या. त्यावेळेला देखील हा लव्ह जिहाद होता. आत्ता जेव्हा आम्हाला सगळं हे आमचं हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतर ह्या गोष्टी बाहेर निघतायत, याला लोक जास्त उघडपणे बघतायत, बोलतायत, हे होतंय ना, हे घडतंय ना, याच्याविषयी यांच्या काळात किती लव्ह जिहाद बाहेर निघाले मला सांगा बघू. नाही निघाले. का? कारण या समाजाला दुखवायचं नाही, या लोकांना दुखवायचं नाही. पण आज शरद पवारांचा वारकरी संप्रदाय थोडा बाजूला गेला की त्यांचं लगेच सुरू झालं. धर्मांध लोक घुसलेत. त्यांना वाटतंय की हे लोक सांगतायत, हे दंगली घडवतायत, काय काय करतायत. अरे तेच आमचे संत तुकाराम महाराज, आमचे संत, आमचे श्री स्वामी समर्थ, ही सगळी लोक छत्रपती शिवाजी महाराजांना काय उपदेश देत होते. राजा, या भूमीवरती आलेलं आक्रमण, आपल्या स्त्रियांना जे काही त्रास दिला जातो, आपल्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, वारकऱ्यांना राज्यात जो काही त्रास दिला जातो ना, त्याच्या विरोधात तलवार बनून, ढाल बनून उभा राहा. हे तुम्हाला शरद पवार सांगणार नाहीत. शरद पवार फक्त एवढंच दाखवतील. कसा बघा ना तुम्ही, संत तुकाराम महाराजांना कसा ब्राह्मणांनी त्रास दिला. अरे असेल एखादा ब्राह्मण मोजका हातावच्या बोटावर मोजणे आहेत का? अख्खा समाजाला तुम्ही तसं दोषी नका ठरवू. आता मराठा समाजामध्ये असतील एखादे तुमच्यातले मुस्लिम करणारे, त्याच्यामुळे अख्खा मराठा समाजच त्याच्या मागे असं होत नाही. 1% आहेत ती तुमची लोक मराठा आणि मुस्लिम ऐक्य दाखवणारे. हे सगळं निवडणुकीचा कार्यक्रम आहे. येणाऱ्या काळात आपण बोलू या विषयावरती. फार मोठं बोलण्यासारखे विषय आहेत. पण आता एकनाथ शिंदेंनी, देवेंद्र फडणवीसांनी असं काही नाक दाबले ना शरद पवारांचं, की आता त्यांना समजू लागले की आपलं आता काही शिजत नाही, आपलं आता काही भागत नाही. पण आपली लोक इतकी मूर्ख आहेत ना, आपली लोक, त्यांना या सगळ्या गोष्टींची उकल करून त्यांना माहिती घेताच येत नाही की नक्की राजकारण काय आहे. हे समजलं पाहिजे आपल्याला. ते आपल्याला जर समजले नाही, आपले संत आपल्याला समजले नाही, आपले राजे महाराजे आपल्याला समजले नाही, तर मग फार अवघड आहे. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी सांगायचे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य, अरे बाबांनो एकदा विचार करा आणि नीट वाचा. त्या सेक्युलर वादाच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांना वाचा जाऊन. छत्रपती शिवाजी महाराज हे फार मोठे धर्मवेडे होते. छत्रपती शिवाजी महाराजांची फरमानं आहेत, जिथं जिथं मंदिर तोडून मशीद उभी झाली ना, नेस्तनाभूत करून टाका, जमीन दोस्त करून टाका. हे छत्रपती शिवाजी महाराज सांगणारे आपले धर्मवीर होते. म्हणून त्यांच्या पोटी छत्रपती संभाजी महाराजांसारखा धर्मवीर मुलगा जन्माला आला. हे असं स्वराज्य तर झालं असतं तर भगव्याच्या जागी आपले 4 रंग आले असते. तो पूर्वी राज ठाकरेंचा जे मनसेचा झेंडा होता ना, माहिती आहे ना, 4-5 रंग होते त्या पद्धतीचं. किंवा तुम्ही अनेक असे झेंडे पाहत असता, तसं भगव्याच्या जागी मग असतं की नाही, हा हिरवा माझ्या मुसलमानांचा, हा निळा माझ्या त्या लोकांचा, हा पिवळा माझ्या ह्या लोकांचा, हा माझा भगवा. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं असतं जर छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर असते तर. त्यामुळे या असल्या फालतू राजकारणाला महत्त्व देऊ नका. तुम्हाला काय वाटतं सगळ्याविषयी मला आवर्जून कळवा.